नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महारोजगार मेळावा 2024. तर याच्याबद्दल थोडीशी अपडेट आहे. तर डेट चेंज किंवा तारीख बदलली आहे, या मतळ्याखाली हा व्हिडिओ बनवतो आहे. कारण जी डेट दिली होती 24 आणि 25 ती तारीख या ठिकाणी बदलली आहे. तर जाऊ डिटेल अपडेटकडे. आज सकाळपासून अपडेट होता, परंतु थोडासा ऑफिशियल अपडेट येईपर्यंत वाट बघत होतो. सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर, आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन रोज मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर तारीख जरी बदलली आहे तरी तुम्हाला जे ट्रेनिंग आहे ते सध्या चालू राहणार आहे शेवटच्या दिवसापर्यंत. त्यामुळे सगळ्यांनी अद्यापर्यंत कोणी ट्रेनिंग घेतलं नसेल तर ट्रेनिंगसाठी जवळच्याच ITI मध्ये भेट द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कोर्स किंवा तुमचे स्किल्स वाढण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाणार आहे. शॉर्ट टर्म ट्रेनिंग आहे, 4 दिवस 3 दिवस याबद्दल. तर सदर ट्रेनिंग आजपासून सकाळपासूनच चालू केलेलं आहे. तोपर्यंत आपण तारीख कोणती आहे ते अपडेट बघत आहोत. तर इथे महारोजगार मेळावा 24 आणि 25 फेब्रुवारीला ठेवलेला होता. तो वेबसाईटवर जाऊन आपण बघू. आज त्याची तारीख या ठिकाणी सकाळपासून बदललेली आहे. तर एक मेसेज या ठिकाणी सकाळीच कोकण विभागीय नमो महारोजगार मेळावा जो आहे ठाणे येथे 24-25 फेब्रुवारी रोजी ऐवजी 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी होणार आहे, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभाजी लोढा यांनी सांगितले आहे. विविध आस्थापनांनी म्हणजेच कंपन्यांनी रिक्त पदांची माहिती नोंदवण्याचे काम बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करायचे काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. म्हणजे कॅन्डिडेट्सनी सुद्धा नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर आस्थापना म्हणजे त्या ठिकाणी कंपन्यांनी सुद्धा रिक्त पदांची माहिती लवकरच भरून घ्यावी असा त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. आजची तारीख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत नोकरी इच्छुक युवक युवती तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राउंड ढोकाळी माजीवाडा येथे पश्चिम येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक युवतींकरिता नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्स्पोचे देखील आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत नियोजित वेळेत होणार आहे. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवकांसाठी आणि युवतींसाठी मुलाखतीसाठी आणि महा एक्स्पोमध्ये स्टार्टअप्स, इन्व्हेस्टर्स आणि इन्क्युबेटर्स यांना सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा यांनी केलेले आहे. कौशल्य विकास मंत्री लोढा साहेब म्हणाले की 10वी 12वी ITI पदविका पदव्युत्तर आणि पदवीप्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तर दिलेली वेबसाईट आहे, या वेबसाईटवर किंवा 2 वेबसाईट ज्या दिल्यात याच्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट नोंद करू शकता, स्वतःची नोंदणी, आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकता. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येईल, मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तर जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून 2 लाख युवक युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा नमो रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्याचा प्रयत्न करावेत. महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्यांशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. म्हणजे किती जागा उपलब्ध कोणकोणत्या ठिकाणी पूर्ण
यामध्ये आहेत याची सुद्धा डिटेल वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी या वेबसाईटवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे, असं या ठिकाणी आज संध्याकाळी या मेसेज पडलेला आहे. तर वेबसाईटवर सुद्धा त्याची अपडेट टाकलेली आहे. तर वेबसाईटवर जर तुम्ही जाल तर त्या ठिकाणी हा जो 25 आणि 24-25ची तारीख होती ती फक्त त्या ठिकाणी तारीख बदलली. बाकीची डिटेल तुम्हाला प्री प्लेसमेंट ट्रेनिंग हवं असेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्ही जवळच्या प्लेसमेंट सेंटरला भेट द्या आणि व्हॅकन्सीज बघण्यासाठी इथे जाऊन भेट घ्यायची आहे. तर तारखामध्ये बदल झाले आहे, वेळ तीच राहणार आहे. बाकी बसची सुविधा वगैरे सगळ्या सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर 24 आणि 25 ऐवजी 29 आणि 1 मार्च अशी तारीख या ठिकाणी केलेली आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजेच त्यावर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करता येईल. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक.